नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. मान्य जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी दिनांक 9 एप्रिल व 11 एप्रिल रोजी जामनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीची पाहणी करण्यात आली. यामध्ये मौजे लोणी येथील मका पिकाचे नुकसान पाहणे तसेच घरांची झालेली पडझड पाहणी केली. मौजे शेंदुर्णी येथील बाजरी, मका, केळी तसेच इतर पिकांच्या अनुषंगाने पाहणी केली. महसूल विभाग, कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे ग्रामस्तरीय अधिकारी यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याबाबत आदेशित करण्यात आले. डॉक्टर प्रशांत पाटील यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची कैफियत मांडली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार श्री नानासाहेब बागडे, PSI रोटे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार. काय झालं एवढं नुकसान? खूप नुकसान झालं. किती हेक्टर झालंय गावात? 40 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा एवढं नुकसान झालंय आपल्या परिसरात. मला एक गोष्टी सांगा, या पूर्ण गाव नकाशा आहे का? तलाठी कुठे आहे? तलाठी अप्पा या जाऊ. चलो, इकडे या, आपण बघू, शेतात जाऊन बघू. साईडला असे की त्याला या शिकताना दाण्याची सदनी आहे इकडच्या बाजूला. नाही, ठीक आहे. मला एक गोष्टी सांगा, या गटाचे शेतकरी कोण आहे? याचा नमुना नंबर 12 वर याची नोंद झाली होती का? पाणी भरले नाही का? तेरा नोंदला आहे का बाबू? तलाठी साहेब कुठे आहे? तलाठी ते बाजूला आहे. सर, ॲपचा प्रॉब्लेम आहे. ॲपचा प्रॉब्लेम नाही, त्या काळात काही प्रॉब्लेम नाही होता. त्यावेळेला आपण 50 वेळा लोकांनी सांगितलं होतं, तर जरासा अडचण होईल आपल्याला. माझी सर्व या ठिकाणी असलेले बळीराजा शेतकरीला विनंती राहील की ज्या वेळ आपण कुठल्याही प्रकारची म्हणजे पीक लावत असेल आपल्या शेतात, आता खरीप हंगाम सुरू होणार आहे, तर माझी सर्वांना यही विनंती राहील की सर्वप्रथम आपल्याला पीक पाहणी करून पीक पायरा त्या नमुना नंबर 12 वर ऑनलाईन माध्यमातून स्वतः आपल्याला जमत नसेल तर CSC सेंटरच्या माध्यमातून, दोनोला जमत नसेल तर तलाठी भाऊसाहेबांच्या माध्यमातून हे कृपा करून घ्यावा. चालेल हे सर्वात महत्त्वपूर्ण विषय आहे. यदि अगर नाही केला तर आपलं काही जसं असं आत्ता जो नुकसान झालेलं आहे, तो आता काय होईल की आपल्याला म्हणजे काय होतं की ज्यावेळेला आपण माहिती पाठवतो त्यावेळेस प्रश्न काय येतो की म्हणजे लागवड क्षेत्र या महसुली गावामध्ये लागवड क्षेत्र ऑनलाईन किती दिसणार आहे? ते दिसणार आहे लेट्स से 20 एकर आणि नुकसान आपण पाठवणार आहे 40 एकर. तर ते म्हणणार आहे की अरे 20 एकरची लागवड आणि 40 एकरची नुकसान कसं झालं ते दिसणार आहे. हा, तर याच्यामध्ये फिर परत त्यांच्या क्वेरी बॅक क्वेरी आपल्याला माहिती वगैरे. दुसरा, तलाठी भाऊसाहेब आपल्याला काय करावं लागेल? वेदर स्टेशन कुठे आहे तुमची? वाकणीला तिथे पाऊस किती पडलाय? जब यहाँ पर ये झाला 8 किलोमीटर आहे. 8 मिलीमीटर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो वादळ जो आला होता, वादळ येतात ना, म्हणजे एक भाग पूर्ण असं घेतात, जसं यहाँ पर दिसतं ना, जसं असा भाग घेतला, तो आजूबाजूचे शेत व गाव नकाशावर आपल्याला दाखवावं लागेल की या परिसरामध्ये वादळ आला होता. काय गटमध्ये 100% नुकसान आहे, काय गटमध्ये 30% नुकसान आहे. आता याच्यामध्ये काय होतं की सॅटेलाईटवरून ते फोटो काढतात. सॅटेलाईट म्हणजे दर तास माझ्या माहितीनुसार फोटो काढत असतात आणि अगदी 10 सेंटीमीटरपर्यंत फोटो काढतात. तर जेवढं क्षेत्र आपल्याकडे आहे तेवढं क्षेत्र म्हणजे जो खरं नुकसान आहे त्याची माहिती फक्त पाठवा. आता या गटामध्ये लेट्स की 30% नुकसान आहे, यामध्ये या 30पेक्षा जास्त दिसतो, लेट्स 40-50% नुकसान आहे, तो 50%पर्यंत आहे. ठीक आहे. तर हा एक महत्त्वपूर्ण विषय. आता याच्यामध्ये माझी एक और विनंती आहे की आता तुमचं जवळपास आलं होतं, बट याच्या पण काही रिकव्हरी करता आलं तर आपण प्रयत्न करा. आता मी याला फेकून टाका. जो काही रिकव्हरी करता आलाय, म्हणजे कृषी साहेब आले का? कृषी साहेब कुठे? कृषी साहेब पुढे साहेब बघा ना, याच्यामध्ये जो काही हार्वेस्ट करता येतो, काढता येतो, ते जरासा प्रयत्न करा की म्हणजे नुकसानचं प्रमाण जरासं कमी होणं पाहिजे. नुकसान भरपाई यांना मिळेल म्हणजे नक्की मिळेल, बिकॉज या क्षेत्र वगैरे आपलं दिसतोय, परंतु डॉक्युमेंटेशन जरा व्यवस्थित करा. असं नाही की ते मंत्रालयात गेला तिथून बॅक क्वेरी आला, काय अडचण आली, असं होतं.
ठीक आहे सर, 50% जर नुकसान दाखवलं आपण, जर राहिलेलं 50% पण ते पण आता ते पण नुकसान माझ्या काय ना ते 60 आपल्याकडे देखो 2-3 जो अडचण येत आहे समजून घ्या सगळ्या लोकांनी, शेतकरी बांधवांनी कृपा करून सांगा. सर आता जी कापलेली मका आहे तिला कंस काही मोडले नाही, खाली पडलेले, तिला कोंब आले, तिचा पण पंचनामा होऊ शकतो सर. करू ना. जो नुकसान झालंय देखो 2-3 गोष्टी मी जे सांगतो तो गैरसमज करू नका. माझी परत मी सांगतो, सर्वप्रथम यापुढे ज्या ज्या वेळी आपण कुठल्या प्रकारचे पीक लावले ताबडतोब आपलं जो ॲप आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या पीक पाहणी करून ते माहिती भरून घ्यावं. नंबर 1 नंबर विषय त्या अत्यंत महत्त्वपूर्ण. नंबर 2 जैसे तुमची पीक पाहणी पूर्ण होत आहे त्याच्यानंतर यदि कधी नुकसान झाली आपले इन्शुरन्स कंपनीचं इन्शुरन्स काढलं होतं का साहेब? विमा काढलं होतं का? मका झाली सर यावर्षी. एक विषय पीक अगर विमा काढलेला असेल तर 72 तासाच्या आतमध्ये त्याची माहिती ते इन्शुरन्स कंपनीकडे पुरवा. ते दुसरी सूचना. तिसरी माझी सूचना आहे की पंचनामा करताना गाव नकाशासहित कुठल्या भागात वारे पडले, किती पाऊस पडला होता, कधी पडला होता, किती क्षेत्रामध्ये नुकसान झालेलं आहे गावामध्ये, ते गटनिहाय दाखवा. कसं असतो की लोक विचारतात की या गटात झालं, या गटात नाही झालं, उसका कारण काय? तो आपल्याला दाखवणं पाहिजे की या लाईनमध्ये सगळे गटाचं झालं, या ठिकाणी वारेमुळे नुकसान झालंय की आणि ह्या पर म्हणजे वारे आले होते परंतु नुकसान झालं नाही. कारण काय असू शकतं? त्या पीक विम्याचा विषय केला आम्ही. केळीचा पीक विमा 15,000 रुपये साधारण भरून हे करतो, 10 ते 15,000 रुपये. परंतु अजूनपर्यंत मागच्या केळीच्या पीक विम्याचेच पैसे आम्हाला विमावाले करत मिळाले. पण आता हे भरलाय नुकसान झालं. हो ऐका ना, त्या संदर्भात व्यवस्थित पाठपुरावा चालू आहे. त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे अडचण होते, त्या या ठिकाणी चर्चा करून आता योग्य नाही. विभिन्न प्रकारचे अडचण होते. प्रशासनातर्फे आपण 100% अडचण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो माहिती त्यांना लागलं आपण सगळे केलेलं आहे. जो तक्रार निवारण समिती आहे त्या ठिकाणी आपली सुनावणी झाली. 100% आपण मदत केली आणि पुढे पण करणार. ऐका ना, आज के डेटमध्ये जो तुमचे 3-4 प्रकारचे नुकसान झालेले, एक जो घर पडले, पत्रा पडलं, आता आपण तिथे जाऊ. शेत नुकसान आपल्याला माहिती आहे. सर्व काही ठिकाणी रस्त्यावर काही झाड वगैरे पडले होते ते आपण काढून घेतलेलं आहे. पोल ज्या ज्या ठिकाणी पडले या वायर तुटलेले आहे त्या MSCBला ऑलरेडी सूचना आहे. आपण सगळे पाठपुरावा करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू. MSCBचे कोण आले का डेप्टी इंजिनियर? ठीक आहे, मी बोलतो त्याला. साहेब एक अजून महत्वाचा विषय आहे की इथे एकूण जवळपास 13 गावांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि आपला जो स्टाफ आहे हा लिमिटेड आहे. म्हणजे एकेका व्यक्तीकडे 2-2, 3-3 गावं आहे आणि वेगवेगळ्या शेतांवर त्यांना पोहोचायला वेळ होतोय, अडचणी होत आहे. तर ते जर तुम्ही थोड्या ऐका दिवसात ना स्टाफच्या संदर्भात तहसीलदार साहेब ज्या वेळ असे नुकसान होतो हे काय मला सांगण्याची गोष्ट आहे. या आपले स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये असतो की त्याला त्या भागाची म्हणजे स्टाफ वाढून घेतात आणि ते उपलब्ध करून केलेली आहे. चांगलं आहे साहेब, फक्त लिमिटेशन येत आहेत पोहोचण्यासाठी. काही अडचण होणार नाही. आजपर्यंत झाली आहे का नुकसानमध्ये पंचनामेमध्ये कधी उशीर झाले का? नाही झाले. यापुढे पण होणार नाही आणि या वेळ पण अजिबात होणार. सर शेवटचा एकच मुद्दा आहे, जे पडलेली घरं आहेत 2 तासामध्ये डायरेक्ट इथून मालदाबाडीहून डायरेक्ट कुठे आपलं खडकीवरून नाही 2 तासामध्ये तहसीलदार साहेबांचं काम एकदम चांगलं आहे. स्टाफ नाही ठीक आहे, आता बोला पुढचा. साहेब 5वा शेवटचा मुद्दा असा आहे की जी घरं पडलेली आहेत, आता ह्या घरं पडलेल्या असलेल्या लोकांनी काय केलं की त्यांचा तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करून घेतली, पत्र वगैरे ठेवून. त्यामुळे तुमच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये काय दिसणार की इथं काही नुकसानच नाहीये. तर असं व्हायला नको साहेब. असा नसतो. अच्छा. ज्या वस्तू जी होती ना मी ऐका घराच्या नुकसानमध्ये देखो ऐका, लोकांना काय वाटते की लोक बिलकुल डोळे झापून असं काम करतात. असं नाही. प्रत्येकांच्या तुम्ही आता निवडणूकचे प्रशिक्षण मी बघून आता आलो. प्रत्येक विषयामध्ये एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतो. जो संबंधित व्यक्ती आहे जसे डॉक्टर आहे त्याला डॉक्टरांचं काम माहीत असतं, त्यांची प्रशिक्षण आहे. तशाच आपले जो अधिकारी आहेत, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, त्यांची प्रशिक्षण असतो. त्याला माहिती आहे की कसं नुकसानची चौकशी करायची, कसं त्याचे पंचनामे करायचे, कसं पुरावा हे करायचे. तसंच पोलीस विभागांनी कुठले गुन्हा घडला त्यांना माहिती नाही की कसं पुरावा जायचं. तो या पद्धतमध्ये आज के डेटमध्ये आपण करतोय. दुसरी गोष्ट समजून घ्या, आपण हे जे स्पॉट व्हेरिफिकेशन आहे ते एक प्रकार आहे. त्याच्याशिवाय आज के डेटमध्ये सॅटेलाइट इमेजरी सुरू झालेली आहे. तुमची स्वतःची माहिती त्याच्यावर सुरू झाली. बिफोर अँड आफ्टर फोटो भरपूर गोष्टी आहेत. वो काही तुम्ही काळजी करू नका. सगळेजण प्रोफेशनल लोक आहेत, त्यांना माहिती आहे कसं काम करायचं तर करतील. काय अडचण नाही.